नमस्कार मित्रांनो, मराठी लोककलेचा इतिहास, परंपरा आणि लावणीचा सुवर्णकाळ आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आगामी इठा या चित्रपटातून महाराष्ट्राच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रद्धाचा हा सर्वात वेगळा आणि आव्हानात्मक चित्रपट मानला जात आहे. नुकताच प्रदर्शित झालेला टीझर पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत. पण या चित्रपटातील सर्वात मोठी आणि विशेष बाब म्हणजे या चित्रपटाला लाभलेलं अजय अतुल यांचं संगीत. मराठी संगीत विश्वात अजय अतुल हे केवळ नाव नाही, तर ती एक भावना आहे. सैराट, नटरंग, जोगवा यासारख्या अनेक अजरामर कलाकृतींनी त्यांनी संगीताला एक वेगळीच उंची दिली आहे. इठाच्या टीझरमध्ये ऐकू येणारं त्यांचं संगीत अंगावर रोमांच उभे करतं. ढोलकीचा ठेका, हलगीचा नाद, तुणतुण्याची साथ आणि पारंपरिक लावणीचा आत्मा अजय अतुल यांनी अत्यंत प्रभावीपणे जिवंत केला आहे. लावणी हा फक्त नृत्य प्रकार नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. गावागावातील जत्रा, तमाशा, फड आणि रसिकांच्या टाळ्यांच्या गजरात फुललेली ही कला आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आणि त्या लावणीला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात विठाबाई नारायणगावकर यांचे योगदान अतुलनीय आहे. टीझरमध्ये विठाबाईंच्या आयुष्यातील अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग दाखवण्यात आला आहे. गर्भवती असतानाही प्रेक्षकांसाठी रंगमंचावर उभं राहण्याचा त्यांचा निर्धार, त्यांचा संघर्ष आणि कलेप्रती असलेलं समर्पण पाहून प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. श्रद्धा कपूरचा लूक, तिची देहबोली, बोलण्याची शैली आणि लावणी सादर करण्याची पद्धत पाहता तिने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसून येते. विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्राच्या तमाशा आणि लावणी क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्व होत्या. त्यांच्या कलेने लाखो रसिकांना भुरळ घातली आणि म्हणूनच त्यांना तमाशा सम्राज्ञी ही पदवी मिळाली. आता त्यांच्या जीवनावर आधारित हा भव्य चित्रपट येत असल्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आणि त्यात अजय अतुल यांच्या संगीताची जादू असल्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. तर मित्रांनो, इठा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचेल का? श्रद्धा कपूर विठाबाईंच्या भूमिकेला न्याय देईल का? आणि अजय अतुल यांचं संगीत पुन्हा एकदा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.